नमस्कार मित्रांनो, तर आज आहे कृष्ण जन्माष्टमी. म्हणजे कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम आहे तो काल रात्रीच झालेला, पण आज आहे दहीहंडी. तर आता सध्या भजन चालू आहे मंदिरात. त्यानंतर भजन झाल्यानंतर 11 वाजता हंडी लटकवतील म्हणजे फोडायला. तर आता तोपर्यंत पोरं आहेत ना ती गेलेली आहेत, गावात गेलेत सगळी हंडी भरायला. म्हणजे दही दूध सगळं काय त्याच्यात भरतील ते. तर ते आल्यानंतर मग जाऊ आपण हंडी फोडायला. ना तू दोन आधी येतो पाय लॉक कर. क्रॉस राहतो क्रॉस त्याच्या नाटात जायची.
मित्रांनो मस्त हंडी वगैरे फोडून झालंय आणि मस्त आता आंघोळ वगैरे धुवून झालंय. जाम भिजलो होतो, माकलो पण होतो पूर्ण. ते दही हंडी वगैरे हातावर पूर्ण पडलं होतं. तर आता मस्त आंघोळ धुवून रेडी झालो आहे. आणि आता तर मित्रांनो आमच्या गावातला सगळा कार्यक्रम वगैरे झालंय आणि आता आम्ही चाललो होतो मुरबाडला दही हंडी बघायला. कायच्या काय केस कापतो काहीच्या काहीच केस कापतो पण खरी गोष्ट आहे. लायकी लायकी 0 लायकी कुठे चाललं रे सोरांनो? ते माझ्याकडे छत्री आहे, मला पकडायला लागेल ती बरोबर. भाऊ हा वाट नाही येणार तुला गाड्याला. गर्दी बघ किती इथे. हा त्या साईडच्या पण फुल भरले ते माणसाने. हा इथं काय नाही का रॅली नाही, पुढे जाऊ नका जास्त. आपण लय लेट आलोय. आता किती वाजलेत? नाही आता चालू झालं नाही बघ ना किती आहे भाई. हे भाई लावलं फोन इथून पडला तर खाली घेऊन बोलायला कोणतरी. बघ काय चढतात बघ. 1 2 3 4 आणि 5 सरांची सलामी देत आहेत का बघूया. बघ 5 तर किती वर एकदा जातात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या. मस्त रे. जे गावदेव गोविंदा पथकाच्या लहान ग्रुपने 5 थरांची सलामी या ठिकाणी दिलेली आहे. आता यानंतर सपोर्ट करायचे 8 थर लावणार आहेत. 8 तर लावणार 8. जर यांनी 8 थर लावले, आतापर्यंत 7 थरांपर्यंत लावण्यात आले. 7 लावले यांनी जर 8 थर लावले 8 लावणार आहे. तर नियमानुसार जो सगळ्यात जास्त थर लावणार त्याला हंडी फोडण्याचा मान दिला जाणार. हे त्यांनी support लावला नाही. 4 5 6 7वावरती जातोय. बघूया किती आहे? 1 2 सगळ्यांनी सपोर्ट द्या. 1 2 3 4 5 6 7वावरती आहे. 7 थरांची कडक बापरे. सलामी या ठिकाणी आणि विदाऊट सपोर्ट मध्ये ही सलामी दिली आहे. याला यार पूर्ण डोका फुटला आता तरी पण आला पण ना. मित्रांनो झाले हंडी वगैरे सगळ्या हंड्या फोडून झाल्यात आणि आता चाललोय घरी. पण पाऊस बा किती आलाय. आमच्याकडे छत्री आहे पण काही टेन्शन नाही. तर आता मी जातो घरी आणि आंघोळ वगैरे धुवून घेतो मस्त. चलो.